नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य शिक्षकाला जेव्हा कोणीतरी गुरु मानायला लागतं तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की खरंच समाज योग्य दिशेने चाललाय का. आज शिक्षक आणि गुरु याच्यामध्ये एक थोडं अंतर आहे ना, ते लक्षात यावं म्हणून मी बोलतोय आणि त्याच संदर्भात मला काही स्पष्टीकरण द्यायचंय असं मला वाटतं. एक लक्षात घेऊया आपण, जिज्ञासेच्या प्रवासाला स्पष्टीकरण देऊन मार्गदर्शन करतो तो शिक्षक. श्रद्धेच्या प्रवासाला अनुभूतीतून मार्गदर्शन करतो तो गुरु. शिक्षक विषय स्पष्ट करतो. जीवनात जे विषय असतात ते स्पष्ट करण्याचं काम शिक्षकाकडे असतं आणि जीवनातले विषय नष्ट करण्याचं काम गुरुकडे असतं. आम्हाला एक लक्षात आलंच पाहिजे की जर भक्ती असेल तर गुरु ही शक्ती आहे हे लक्षात येतं. भक्ती नसेल तर गुरुलाही व्यक्ती ठरवणारी माणसं असतात. आणि एवढ्या काही गोष्टी जर आम्ही लक्षात घेतल्या तर या गुरुपौर्णिमेचं औचित्य आमच्या लक्षात येऊ शकतं. ही एक गोष्ट सगळ्यांनी आपल्या मनात स्वच्छ करावी आणि यानंतरचा प्रवास अजून चांगल्या पद्धतीने जगावा. धन्यवाद.